नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोटेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपण जो झालेला पेपर आहे त्याचे इंग्लिशचा पेपर 10वीचा त्याचे प्रश्न उत्तर पाहणार आहोत. आता ह्या पहिल्या याच्यात इथे काय येणार, इथे यू आला असता, ठीक आहे, यू, ठीक आहे, इथं ई आला असता, ठीक आहे, इथं ई राहिला असता. त्याच्यानंतर इथे काय आलं असतं, आय राहिला असतं, इथे आय उत्तर होतं, इथं पण आय होतं. आता इथं ABCDनुसार आपल्याला पाहिजे होतं. पहिल्या नंबरला आपल्याला आलं असतं त्याचं उत्तर, ते सी पासून शब्द तयार झाला असता पहिल्या नंबरला, हे नंबर 1ला राहिला असता. नंबर 2ला ABCDEFGHIJKLMNO हे नंबर 2ला राहिला असता. पॅराडाईज नंबर 3ला राहिला असता आणि स्कूल नंबर 4ला राहिला असता. त्याचप्रमाणे आपण इथे जर पाहिलं असतं तर ABCDEFGHI हे नंबर 1ला आला असता, नंबर 2ला, हे नंबर 3ला आणि हे नंबर 4ला. आता इथं याचं उत्तर करताना आपण पाहू. ह्या प्रश्नाचं उत्तर होतं, आय आस्क्ड माय टीचर्स व्हाय, कॅपिटलमध्ये पाहिजे तर व्हाय इज ही वर्किंग आउटसाइड इन्व्हर्टेड कॉमा बंद. त्याच्यानंतर इथे पाहिजे होतं आपल्याला, हे नंबर 1चं उत्तर होतं. नंबर 2चं उत्तर, हे आय कॅपिटलमध्ये पाहिजे होतं, आय एम रिअली एक्सायटेड आणि फुल स्टॉप. त्याच्यानंतर आपल्याला इथे वर्ड्स करायचे ते चॅम्पियनपासून. तर पहा, इथं चॅम्पियनशिपपासून पाहिजे होतं. हे चॅम्पियन तर एक तयार झाला, चॅम्पियन. त्याच्यानंतर शिप, त्याच्यानंतर हे कॅन तयार होते, ओके, पॅन तयार होते, मॅन होते, ठीक आहे, पेन तयार होते, PAIN पेन. असं भरपूर सारे शब्द तयार झाले असतील. तुमचे उत्तर पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्याच्यानंतर हाईप ह्या बटनला पण प्रेस करा, हाईप बटनला नक्कीच प्रेस करा. इथं लिसन आपल्याला शब्द होता, लिसनपासून आपल्याला शब्द बनवायचे होते. त्याच्यानंतर आपण हे उत्तर पाहतोय, पहा, लिसन टू टीचर्स म्हणू शकता, म्युझिक म्हणू शकता, लिसन टू पॅरेंट्स म्हणू शकता, तुम्ही पॅरेंट्स ऐकायला पाहिजे. लिसन टू एल्डर्स म्हणू शकता, लिसन ॲडवाईस, लिसन पोलाइटली म्हणजे नम्रपणे ऐक बरं तू, आहे की नाही, लिसन केअरफुली, पोलाइटली. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं इथं तर स्मॉलचं लार्ज, इथे याच्यापासून एलपासून लार्ज होतं, पासून शब्द असे तयार करायचे होते. ॲडजेक्टिव्ज आपल्याला विचारले होते. कधी कधी ॲडजेक्टिव्ह विचारतात, कधी कधी नाऊन विचारतात, कधी कधी वर्ब. तर इथे ॲडजेक्टिव्ह आपल्याला द्यायचे होते, फक्त ॲडजेक्टिव्हच द्यायचे होते, दुसरे कोणतेही वर्ड चालले नसते. त्याच्यानंतर आपल्याला इथं ॲट द एज ऑफ आय स्टार्टेड प्लेइंग ॲट द एज ऑफ 10 किंवा आय वेंट टू पुणे ॲट द एज ऑफ 15 असं तुम्ही काही लिहू शकता. at the age of 16 I was started playing cricket, असं तुम्ही भरपूर काही लिहू शकता इथे. त्याच्यानंतर इथे आपल्याला वाक्य तयार करायचं होतं. आय न्यू मराठी व्हेरी वेल. सोपं लिहा, जास्त कशाला अवघड जायचं आहे की नाही. अतिशय सोपं असं उत्तर होतं इथे. आता इथं प्रिफिक्स किंवा सफिक्स करायचं होतं. इथं रिस्पॉन्सिबलचं काय लिहू शकता तुम्ही, IRR है ना, इरिस्पॉन्सिबल, ठीक आहे. कंटिन्यूचं डिसकंटिन्यू किंवा रिस्पॉन्सिबिलिटी असं पण लिहू शकता, म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी असं पण लिहू शकतो, रिस्पॉन्सिबिलिटी. कंटिन्युटी असं लिहू शकता तुम्ही, कंटिन्युटी.
कंटिन्यूटी असं तुम्ही याच्यापैकी काही पण लिहिलं असतं कंटिन्युटी, तर चाललं असतं तिथे. आता इथे ऑरमध्ये एवढं सोपं असताना मी हे ऑरमधलं नाही सांगणार तुम्हाला. आता इथे पुढचा जो प्रश्न आहे त्याचं जे उत्तर होतं इथे अँड ओपनिंग, इथं उत्तर तर ऑलवेज अँड ओपनिंग. त्याच्यानंतर बिग ब्राईट, पहा इथंच उत्तर आहेत. हां इथेच उत्तर आहेत. बिग ब्राईट आहे ना, बिग ब्राईट टेंडर, बिग BRIGS ब्राईट आणि टेंडर. ठीक आहे. द वॉटर इज जेंटल, रॉक इज काय पहा इथंच दिलेलं आहे उत्तर. वॉटर इज जेंटल, रॉक इज, इथं पहा वॉटर इज जेंटल सो रॉक इज सो हार्ड असं लिहिलं आहे ना, म्हणून आपल्याला इथं उत्तर काय लिहायचं तर रॉक इज, सोड लिहायची गरज नव्हतं, इथं HARD हार्ड असं उत्तर द्यायचं होतं. द फ्लॉवर कम्स टू द लाईफ फॉर अ डे, पहा इथंच आहे त्याचं उत्तर. फ्लॉवर्स कम टू द लाईफ ओनली फॉर अ डे, तर इथं लिहायचं होतं ओनली फॉर अ डे, याचं उत्तर राहिलं असतं. त्याच्यानंतर आपण पुढचं उत्तर करूत आपण. हिबिस्कस फ्लॉवरबद्दल आपल्याला द्यायचं होतं. हिबिस्कस फ्लॉवर जो होता आपल्याला, तर ह्या प्रश्नाचे उत्तर लिहिले मी. ब्लूम बिग ब्राईट अँड टेंडर आहे. स्माइल विथ द सन अँड डान्सेस विथ द वाइंड, ठीक आहे, विंड पण म्हणू शकता याला. त्याच्यानंतर विदर्स कम्प्लिटली बाय इव्हिनिंग, आणि इथं फॉल्स अँड बिकम्स वन विथ द अर्थ अगेन. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करायचं विसरू नका. व्हिडिओला हाईप करा. चला, त्याच्यानंतर आपल्याला इथे उत्तर लिहायचे होते. इथं उत्तर होतं रॉकी. त्याच्यानंतर इथे होते कोलोसेल प्रॉब्लेम. हा इथे जे होतं ते कोलोसल. ओसिन कसा होता, ओसिन मॅजेस्टिक होता, मॅजेस्टिक. आणि क्रॅक्स, स्मॉल क्रॅक्स होत्या, स्मॉल क्रॅक्स. त्याच्यानंतर आपल्याला इथं वाक्य बनवायचं होतं. ठीक आहे, तर याचं आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स करायचं होतं. तर इट, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये इट हॅव किंवा हॅजपैकी लागते, तर इथं हॅज लागेल. इट एकवचनी असल्यामुळं इट हॅज, याचं तिसरं रूप करायचं. टेक टू टेकन, आणि त्याच्यानंतर द शेप, इट हॅज टेकन द शेप. त्याच्यानंतर इथं आपल्याला पिकआउट द जिरण पाहिजे होतं, तर मग आपल्याला इथं फक्त उत्तर लिहायचं तर थिंकिंग एवढंच उत्तर लिहायचं होतं. त्याच्यानंतर आपल्याला इथं पर्सनल रिस्पॉन्स तुम्ही आपल्या पद्धतीनं लिहिलाच असेल. त्याच्यानंतर आपल्याला इथं ट्रू फॉल्स लिहायला सांगितले होते. तर पहिल्याचं उत्तर हे ट्रू, दुसऱ्याचं होतं फॉल्स, तिसऱ्याचं उत्तर होतं ट्रू, आणि चौथ्याचं उत्तर होतं फॉल्स. ठीक आहे, हे आपण माहिती आहे, ते लँग्वेजचा धडा होता आपल्याला. ठीक आहे, तर त्याच्यावर आधारित होतं. त्याच्यानंतर आपण हे जे उत्तर होतं इथं, याचं उत्तर जर तुम्ही पाहायचं तर आपल्याला नॅरेटर रेसेस द वरांडा बिकॉज, आता हे आपण आपल्या पद्धतीनं इथून जर तुम्ही सुरुवात केलं असतं तर त्यांना कशामुळं आला ते आपल्याला सांगायचं. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याचं उत्तर होतं इथून तर इथपर्यंत पूर्ण लिहिलं असतं तरी काही हरकत नव्हती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊत आपण. गॅदर्डचा अपोजिट वर्ड आपल्याला याच्यातूनच पाहायचा होता. स्कॅटर्ड. मर्सीफुली तर मर्सिलेसली, ठीक आहे. फिमेलचं होते मेल. हिड म्हणजे लपणे होते, हिड म्हणजे हिडचं इग्नोर होते, इग्नोर. त्याच्यानंतर आपल्याला इथं सांगितलं होतं नॉट ओनली बट ऑल्सो द बार्किंग बिकम्स नॉट ओनली
The barking becomes become not only louder but also more aggressive. more aggressive ठीक आहे. हे नॉट ओन्ली तुम्ही बिकमच्या आधीला जरी लावलं असतं तरी काय हरकत नव्हती, चाललं असतं तसं. पण इथे आपल्याला पॅसिव्ह वाईज सांगायचा होता. ॲक्टिव्ह वाईज पॅसिव्ह वाईज याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2 करेक्ट पॅसिव्ह वाईज. इथे पर्सनल रिस्पॉन्स होता ते तुम्ही लिहिलंच असेल. त्याच्यानंतर इथं जे ट्रू अँड फॉल्स आपल्याला सांगायचे होते तर पहिल्याचं इथे पण सेम राहिलं असतं. हे ट्रू राहिलं असतं, हे फॉल्स राहिलं असतं उत्तर. अगेन हे ट्रू राहिलं असतं आणि हे फॉल्स राहिलं असतं. त्याच्यानंतर आपल्याला इथे रिकाम्या जागा करायच्या होत्या. त्या रिकाम्या जागा आपल्याला होत्या माय आर्म. इथे लिहिलं असतं माय आर्म. ई आहे हा, ERM. पल्स और विल नॉर विल. इथे राहिलं असतं आपल्याला कोल्ड अँड डेड आणि हिप्स याचं उत्तर राहिलं असतं पेल अँड स्टील. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जर प्रश्न पाहिला आपण, इथं बेडचं हेड आलं असतं, किल स्टील आलं असतं किंवा विल पण लिहिलं असतं तर चाललं असतं. त्याच्यानंतर फनचं 1 आलं असतं इथे आणि इथं ट्रेड असलं असतं ट्रेड. त्याच्यानंतर आपल्याला ॲप्रिशिएशन होतं. टायटल आपल्याला माहीत आहे द ट्विन, आपल्याला माहिती आहे टायटल द ट्विन होतं. द ट्विन. त्याच्यानंतर नेम ऑफ द पोएट जे होतं आपल्याला अतिशय सोपं होतं आहे की नाही. याच्यात हेनरी इथं आपल्याला द ट्विनच्या नंतर आपल्याला नेम ऑफ द पोएट लिहिलं. त्याच्यानंतर रायमिंग स्कीम ABAB होती. कुणी CD पण म्हणतात लिहितात तर ठीक आहे, ABABचं लिहिलं तरी चाललं असतं. फिगर ऑफ स्पीच इथं हायपरबोल होतं. पण बाकी ॲलिटरेशन, रिपिटेशन, आयरोनी किंवा आपण याच्यापैकी एक कोणतं जरी लिहिलं तर चाललं असतं. त्याच्यानंतर पुढचं होतं आपल्याला इथं उत्तर. त्याच्यानंतर स्वप्नील कुसळे वॉज बॉर्न ऑन August 6, 1995. स्वप्नील फादर अ विलेज स्कूल टीचर, अ तिकीट एक्झामिनर होता. स्वप्नील ओन अ गोल्ड मेडल इन अ ज्युनियर कॅटेगरी इन 50 मीटर रायफल प्रोन इव्हेंट. असं उत्तर होतं त्याचं. त्याच्यानंतर इथे आपल्याला कोणत्या सिरियल वाईज उत्तर लिहायचे होते तर हे पहिल्या नंबरला वाक्य आलं असतं. त्याच्यानंतर नंबर 2ला हे वाक्य आलं असतं, नंबर 3ला हे आलं असतं आपल्याला वाक्य आणि नंबर 4ला तर आलं असतं. व्हिडिओ आवडल्यास विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या गणित आणि बाकी विषयाच्या अभ्यासाला जे पण असेल प्रश्नपत्रिका तर करणार पण गणिताचा आपला व्यवस्थितपणे सर्व अभ्यास घेणार आहे. फार्मिंग म्हणजे ॲग्रिकल्चर उत्तर होतं, अतिशय सोपं होतं. प्राईज म्हणजे काय राहतं, अवॉर्ड राहतं. कॅपॅसिटी म्हणजे पोटेन्शियल म्हणजे कॅपॅसिटी राहते. आयडेंटिफाय म्हणजे रिकग्नाइज म्हणजे ओळखणे. चला इथे WH टाईप क्वेश्चन करायचा होता आपल्याला. तर WH टाईप क्वेश्चन व्हेनपासून सुरुवात झालं असतं आणि इथं ED असल्यामुळं डीड स्वप्नील्स फादर enrolled
हिम, इनरोल्डचा ईडी नाही लागला असता, इनरोल हिम इन क्रीडा प्रबोधिनी, प्रबोधिनी एवढाच लिहायचं होतं, इन लिहायचं नव्हतं. चला ठीक आहे. त्याच्यानंतर ॲड क्वेश्चन टॅग, वाक्य जशाला तसं लिहायचं होतं. स्वप्नील चोज शूटिंग टू स्पेशलाइज, इथं चोज असल्यामुळं डिडंट आलं असतं. डिडंट ही आला असता. चला, पर्सनल रिस्पॉन्स होता. त्याच्यानंतर समरी लिहायची होती. आता आपल्याला इथे लेटर लिहायचं होतं. याच्यावर नंतर कधी डिस्कस करूत आपण, ठीक आहे. त्याच्यानंतर मी ते देत नाही उत्तर. इथे आपल्याला सिरियल वाईज जर पाहिलं, येस ॲक्च्युली वूड यू लाईक टू जॉईन आर्म फोर्स, हा नंबर 1ला वाक्य राहिलं असतं. आय लव टू विअर युनिफॉर्म हे नंतर राहिलं असतं. येसवालं येस नोवालं 2 नंबरला राहिलं असतं. नंबर 3ला हे वाक्य राहिलं असतं आणि नंबर 4ला आपलं हे राहिलं असतं. हु इज युअर फेवरेट ॲक्टर, तर तुम्हाला लिहायचं माय फेवरेट ॲक्टर. तुम्हाला जे नाव लिहायचं ते लिहायचं, ठीक आहे. स्पेलिंग करेक्ट यायला पाहिजे होती, त्याच्यामुळं असंच नाव शोधायचं की जे सोपं आहे, ठीक आहे. अक्षय कुमार, अजय देवगण, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान. तर मी इथे आमिर खान लिहील, कारण आमिर सोपी स्पेलिंग आणि खानची पण स्पेलिंग सोपी आहे. कारण माझं उत्तर चुकून आहे इथे. तुम्हाला तुमच्या मतानंच द्यायचं होतं का फेवरेट आहे तो, त्याच्यामुळं. आता आपल्याला इथं काय सांगायचं तर इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन त्याच्याबद्दल. त्यानंतर आपण पाहू, हे उत्तराचं झाले आपल्याला, ठीक आहे. नंतरच घेऊत आपण, ठीक आहे. याच्यामध्ये वेळ नाही घालू, जिथं मेन आहे ते घेऊ, ठीक आहे. इथे आपल्याला घ्यायचं होतं एनर्जी. 2 टाईप्स, कायनेटिक एनर्जी 2 टाईपची राहते. ती राहते आपल्याला एकच मिनिट विद्यार्थी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मेकॅनिकल. इथं पाहिजे होतं, इथे इलेक्ट्रिक, इथं न्यूक्लिअर, इथं केमिकल. याचे एक्झाम्पल आहेत मूव्हिंग कार किंवा लिपिंग फ्रॉग, दोन्हीपैकी एक काहीतरी लिहिलं तरी चाललं असतं. इलेक्ट्रिकचं एक्झाम्पल आहे लाईटनिंग पॉवर लाईन्स, इथं एक लिहिलं तरी चाललं असतं. न्यूक्लिअरचे जे एक्झाम्पल आहेत ते आहेत आपल्याला इथे फ्युजन ऑफ सन्स अँड स्टार्स किंवा फ्युजन इनसाइड अर्थ असं लिहिलं तरी चालते. केमिकलचे एक्झाम्पल होतं स्ट्रायकिंग ऑफ अ मॅच, असं उत्तर होतं. त्याच्यानंतर मी इथे न्यूज रायटिंगबद्दल काही नाही म्हणणार इथे. त्याच्यानंतर इथे जर आपल्याला स्पेस म्हणजे जागा होते, स्पेस म्हणजे जागा. प्रॉमिस म्हणजे आपल्याला वचन होतं. स्किल म्हणजे कौशल्य, आपले कौशल्य. तुम्ही थोडंसं, तुम्हाला दुसरे जर अर्थ माहीत असले तर ते पण लिहू शकता तुम्ही. प्रिटेंड म्हणजे ढोंग करणे, ढोंग करणाऱ्याला आपण काय म्हणतो, प्रिटेंड. काय ढोंग करायला. बाउंड्री म्हणजे सीमा, आणि नॅचरल म्हणजे नैसर्गिक. मर्यादा पण म्हणू शकता, बाउंड्री म्हणजे मर्यादा, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे टेक केअर ऑफ युअर हेल्थ रेग्युलरली, याचं होतं तुमच्या आरोग्याची नियमितपणे काळजी घ्या. टेक केअर म्हणजे काळजी घ्या. वॉश युअर हँड बिफोर इटिंग, जेवणाआधी तुमचे हात धुवा. युअर म्हणजे तुमचे, हात धुवा. इथं युअर नाही लिहिलं असता, जेवणाआधी हात धुवा असंच लिहिलं असतं आपण. त्याच्यानंतर पुढचं आहे अवॉइड इटिंग रेडीमेड अँड पॅक्ड फूड, म्हणजे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता आपला अवॉइड इटिंग रेडीमेड अँड पॅक्ड फूड, याचं आहे तयार व पाकिटबंद अन्नपदार्थ खाणे टाळा.
आणि ईट ग्रीन व्हेजिटेबल अँड फ्रूट्स, हिरव्या भाज्या आणि फळे खा. त्याच्यानंतर इथं हे आपल्याला काय प्रोवर्स आयटम्स करायचे होते. आणि एम्प्टी वेसल्स मेक्स मच नॉईज. आता हे तसं शब्दाशी अर्थ घेऊन नाही करायचं होता, ठीक आहे. उथळ पाण्याला खळखळाट फार, इथं असा होते उथळ पाण्याला खळखळाट फार, याचा अर्थ होतो ट्रूथ इज ऑलवेज बिटर. सत्य हे कडू असते, सत्य हे कडू असते. इथं कडू म्हणण्यापेक्षा कटू लिहा, कारण हे शब्दाशी अर्थ नाही, हे कटू असते, ठीक आहे. अशा प्रकारे आपण पूर्ण पेपर पाहिलेला आहे. पेपर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या येणाऱ्या पेपरसाठी आपल्या चॅनलला कंटिन्यू राहत जा, ठीक आहे. व्हिडिओला हाईप करायला विसरू नका, व्हिडिओ हाईप करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.